श्री स्वामी समर्थ. स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे. स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर बघा, उद्या आहे 23 मे बुद्ध पौर्णिमा. हिंदू धर्मात वैशाख पौर्णिमेला फार महत्त्व आहे. या दिवशी बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाते. तसेच बघा, या दिवशी काही शुभ वस्तू आपल्या घरी आणल्याने आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी येते. तर त्या कोणत्या वस्तू आहेत आणि बुद्ध पौर्णिमा आपली कशी साजरी करावी हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. तर बघा, वैदिक पंचांगानुसार प्रत्येक वर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या तिथीला बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी बुद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांचा जन्म झाला होता. धर्मशास्त्रानुसार गौतम बुद्धांना भगवान विष्णूंचा 9वा अवतार मानले जाते. तर यंदाच्या वर्षी बुद्ध पौर्णिमा ही 23 मेला साजरी केली जाणार आहे. धार्मिक मान्यतेनुसार बुद्ध पौर्णिमेला भगवान विष्णू आणि गौतम बुद्धांची विशेष पूजा केल्याने आयुष्यात फळ मिळते. याशिवाय ज्योतिषशास्त्रानुसार सांगितल्यानुसार काही वस्तू घरी आणल्यासुद्धा घरामध्ये आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी येते. चला तर मग आपण जाणून घेऊयात त्या कोणत्या वस्तू आहेत त्या आपल्याला उद्या पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला घरी आणायच्या आहेत. तर बघा, चांदीचे नाणे. चांदीचा संबंध हा चंद्रदेवतेशी आहे. यामुळे बुद्ध पौर्णिमेला घरी चांदीचे नाणे आणल्यास आयुष्यात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. याशिवाय आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते. त्याचबरोबर बघा, पितळेचा हत्ती. तर बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी पितळेचा हत्ती घरी आणल्याने लाभ होतो. याला शुभतेचे प्रतीक मानले जाते. पितळेच्या हत्तीमुळे आर्थिक वृद्धीसुद्धा होण्यासाठी आपल्या आयुष्यातील काही समस्या दूर होतात. त्याचबरोबर आपली आर्थिक वृद्धीसुद्धा होण्यास मदत करते. तसेच बघा, श्रीयंत्र. पौर्णिमेच्या दिवशी देवी माता लक्ष्मीची उपासना केली जाते. देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी श्रीयंत्राची पूजा करणे खूप महत्त्वाचे मानले जाते. तर बघा, अशा वेळेस जर आपण बुद्ध पौर्णिमेला श्रीयंत्र घरी आणू शकता. त्याचबरोबर यामुळे जर तुम्ही या श्रीयंत्राची घरामध्ये जर पूजा केली तर आपल्या आर्थिक समस्या दूर होऊ लागतील आणि माता लक्ष्मीचा सुद्धा वास आपल्या घरामध्ये निरंतर राहतो. तसेच बघा, श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचे आसन मानले जाते. त्यामुळे बघा, जर श्रीयंत्र आपल्या घरामध्ये किंवा आपल्या देवघरामध्ये आपण त्याची नित्य पूजा करत असाल तर माता लक्ष्मी हे श्रीयंत्र सोडून कुठेही जात नाही. कारण बघा, श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचे आसन मानले जाते. त्यामुळे बघा, आपल्याला या बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी आवश्यक आपण श्रीयंत्र आपल्या घरामध्ये आणायला हवे आणि त्याची नित्यनेमाने पूजा करायला हवी. कारण बघा, या श्रीयंत्राच्या पूजनाने आपल्या जीवनातील ज्या काही आर्थिक समस्या असतील किंवा पैशाबाबतीतील ज्या काही समस्या असतील त्या सर्व दूर होतात आणि माता लक्ष्मीचा वाससुद्धा आपल्या घरामध्ये निरंतर राहतो. त्याचबरोबर बघा, या बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये गौतम बुद्धांची प्रतिमासुद्धा आणायला हवी. कारण बघा, गौतम बुद्धांची प्रतिमा जर आपल्या घरामध्ये असेल तर आपल्या घरामध्ये नेहमीच सकारात्मक ऊर्जेचा वास राहतो. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते आणि आपल्या घरामधील सदस्यांचे सुद्धा एकमेकांबरोबर पटणे हे चालू होते. तर बघा, तुमच्या घरामध्ये जर खूप भांडणे असतील किंवा कटकटी असतील किंवा तुमच्या घरातील सदस्यांचे आपापसात मेळ हे पटत नसेल तर अशामुळे जर तुमच्या घरामध्ये कलह माजत असेल तर आपण या बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी गौतम बुद्धांची मूर्ती आपल्या घरामध्ये आणायला हवी. जर तुम्ही मूर्ती आणू शकला नाही तर साधा फोटोही तुम्ही घरात आणला पाहिजे. कारण बघा, गौतम बुद्धांची शिकवणच आहे की कधीही कोणाशी भांडण करू नये. त्याचबरोबर पंचशिलेही त्यांनी दिलेली आहेत. तर ती पंचशिले म्हणजे व्यभिचार न करणे, खोटे न बोलणे, चोरी न करणे आणि हिंसा न करणे आणि मादक पदार्थांचे सेवन न करणे. तर बघा, अशा प्रकारे जर तुम्ही गौतम बुद्धांची जर सेवा घरात केली आणि त्यांची पंचशील तत्त्व जर तुम्ही पाळली तर नक्कीच तुमच्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धता नांदेल आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुद्धा सर्व प्रकारची शांतता लागेल आणि आपल्या सर्व घरातील सदस्यांना सुद्धा त्या पंचशील तत्वाने आपल्या घरातील सदस्यही सुद्धा एकदम चांगल्या रीतीने वागायला लागतील. म्हणूनच बघा, या बौद्ध पौर्णिमेच्या घरी आपण आपल्या व्हिडिओमध्ये दिलेल्याप्रमाणे त्या गोष्टी आपल्या घरामध्ये आणायच्या आहेत. तर बघा, ह्या गोष्टी जर तुम्ही घरात आणल्या तर नक्कीच आपल्या घरामधील बदल हे दिसून येतात आणि माता लक्ष्मीचा सुद्धा कृपाशीर्वाद आपल्यावर राहील आणि गौतम बुद्ध यांचा सुद्धा आशीर्वाद आपल्यावर राहतो. तर बघा, आपल्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणेच गौतम बुद्ध हे भगवान विष्णू यांचे 9वे अवतार मानलेले आहेत. तर बघा, अशा प्रकारे जर तुम्हाला गौतम बुद्धांची मूर्ती किंवा प्रतिमा जर तुम्हाला घरी आणणे शक्य नसेल तर तुम्ही या दिवशी आपल्या भगवान विष्णू यांची सुद्धा सेवा करू शकता आणि मनोमन त्यांना प्रार्थना करू शकता. तर बघा, अशा प्रकारे आपल्याला ही गौतम बुद्धांची सेवा करायची आहे आणि आपल्या घरामध्ये आपण व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे त्या गोष्टी घरात आणायच्या आहेत. तर बघा, अशा प्रकारे जर तुम्ही गौतम बुद्धांची ही जयंती साजरी केली तर नक्कीच आपल्या घरामध्ये सुद्धा माता लक्ष्मीचा वास राहतो. त्याचबरोबर भगवान विष्णूसुद्धा आपल्यावर प्रसन्न होतात. तसेच बघा, आजच्या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की
सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.